आफ्टर सो लॉंग मी आजपासून खूप जरा थोडंसे इंटेन्स वर्कआउट सुरू केलेलं आहे. जसं की मागे मी तुमच्याबरोबर शेअर केलं होतं 2-3 महिन्यापूर्वी की मी थोडंसं वॉकिंग वगैरे सुरू केलं होतं आणि त्यानंतर फायनली मी आता इंटेन्स वर्कआउट सुरू केलेलं आहे. तुम्हाला दिसतंय की केवढं असं मला स्वेटिंग झालेलं आहे, पण दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हळूहळू आता डाएटकडे पण जाणार आहे, पण थोडंसं मी खवय्ये आहे, खूप नाही आहे पण थोडीशी नवऱ्यामुळे झाली आहे, त्यामुळे त्याच्याकडे वळायला थोडासा वेळ लागेल. पण इंटेन्स वर्कआउट मात्र मी सुरू केलेलं आहे आजपासून आणि खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता. गेले 1.5 तास मी वर्कआउट करते आहे आणि खूप म्हणजे दमण्यापेक्षा जास्त फ्रेश वाटतं आहे मला आता. लेट्स सी आता बघू नंतर बॉडी पेन वगैरे किती होतं आहे बघायचं, पण मला खूप छान फिलिंग येतं आहे आणि मला असं वाटलं की हे इमिजिएट तुमच्यासोबत लगेच शेअर करावं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय माहिती आहे की मी त्यासाठी खास व्यवस्थित असे आउटफिट घेतलेलं आहे, व्यवस्थित शूज घेतलेले आहेत आणि मी वर्कआउट करते आहे. कारण ना ते पण खूप मॅटर करतं. जेव्हा मी आधी घरातल्याच माझ्या नेहमीच्याच डेली रुटीनच्या कपड्यांमध्ये जेव्हा मी वर्कआउट करत होते किंवा एक्सरसाइज करत होते, वॉकिंगला जात होते, तेव्हा तो एक फील येत नव्हता आणि त्याच्यामुळे तेवढं त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटी वाटत नव्हती. त्या गोष्टीमध्ये करावंसं वाटणं किंवा एक छान त्या गोष्टीसाठी आपण रेडी होतो ना, की प्रत्येक गोष्टीचा एक युनिफॉर्म असतो आणि तिथे जाताना तो कॅरी केल्यानंतर मग ती एक एनर्जी आपल्यामध्ये येते. तर तसंच अगदी मला आज जाणवलं आणि त्यामुळे मला असं तुम्हाला सांगावंसं वाटेल की जसं अफोर्डेबल आहे, परवडेल त्याप्रमाणे पण एक्सरसाइजचे एक वेगळे कपडे, वेगळे शूज नेहमी ठेवा आणि मग ते करत जा. त्याच्यामुळे खूप फरक पडतो आहे एनर्जी लेवलमध्ये आणि तुमच्या एकंदरीत वर्कआउटमध्ये. चला पुन्हा भेटूया. स्टे हेल्दी, स्टे हॅपी, बाय.